हॅलो हाय गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त ना मस्तच राहा. स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करते. स्वामी चरणी प्रार्थना. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अभिरामा. तर आज आलेली आहे ॲनिव्हर्सरीला आणि ही जी ॲनिव्हर्सरी आहे बीशीच्या मैत्रिणीची ॲनिव्हर्सरी आहे आणि ही जी ॲनिव्हर्सरी त्यांच्या मुलांनी त्यांना सरप्राईज दिलेली होती. 25 वर्ष झालेली होती त्यांच्या लग्नाला आज आणि त्यांच्या मुलांनी त्यांना सरप्राईज अशी त्यांना ॲनिव्हर्सरी पार्टी दिलेली आहे आणि हे खूप कौतुकाचा क्षण होता त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच हा कौतुकाचा क्षण होता आणि खूप मस्त वाटलं इथे. कारण की मुलं एवढी पण मोठी नव्हती की ते सगळं मॅनेज करतील, पण त्यांनी खूप सुंदर असं मॅनेज केलेलं होतं आणि आईवडिलांना जे त्यांनी सरप्राईज दिलं ते तर खूपच सुंदर होतं आणि एकाच दिवशी 2 कार्यक्रम आल्यामुळे खूपच जास्त तारांबळ झाली. इथे ॲनिव्हर्सरी केली बीशीच्या मैत्रिणीची. आम्ही म्हणजे ह्या खूप मोठ्या आहेत पण यांना मी आत्याच म्हणते. 6व्या वाढदिवशी त्यांनी लग्नसुद्धा लावलं, मंगलाष्टकसुद्धा म्हटलं आणि हे जे पाहताना खूप आनंद आणि खूप मस्त वाटत होतं. कारण की सरप्राईज प्लॅनिंगमध्ये एवढं प्लॅनिंग केलं हे खूप छान होतं आणि आईवडिलांना न कळू देता हे प्लॅनिंग त्यांच्यापासून लपवून त्यांना सरप्राईज दिलं किती भारी वाटतं ना. असं खूप छान असं त्यांना आईवडिलांना आहे. आता आम्ही माझी फॅमिली आणि आम्ही बीशीच्या सर्व मैत्रिणी दुसरीकडे जाणार आहोत कारण की तिथे सुद्धा एका बीशीच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं. बीशीची मैत्रीण म्हणजेच माझी मावस सासू, तिथे सुद्धा जायचं होतं आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिथे संध्याकाळी 8:30ला निघालो आणि 8:30 वाजता निघाल्यानंतर तिथे बऱ्यापैकी सुंदर असा कार्यक्रम डान्सचा होता. तो बऱ्यापैकी मी मिस केलेला होता कारण की मी इथे बऱ्याच वेळ होती आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर मी पोचलेली होती हॉलला आणि हा जो हॉल आहे हा लग्नाचा हॉल आहे आणि इथे जे होतं इथे संगीतचा प्रोग्राम होता. बीशीच्याच मैत्रिणीच्या मुलीचं इथे लग्न होतं, संगीतचा प्रोग्राम होता आणि मैत्रीण म्हणजेच माझी मावस सासू आणि आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि आदिला जी आहे ती गोळ्याचा आनंद घेते आणि मला विचारते मम्मा इथे काय डान्सचा प्रोग्राम का नाही होतो. काय ग आत्यांची भेट वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालो कारण की दुसऱ्या परत यायचं होतं, लग्न होतं आणि जे लग्न होतं ते वेळेवर लागणार होतं म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आलेलो होतो. सकाळी 10 वाजता हे लग्न लागणार होतं आणि आता मी आलेली आहे हॉलला. छान अशी सिंपल सोबर तयारी केलेली आहे नेहमीसारखीच. मागे मागे
लागलेल्या आहेत आणि मस्त असा लग्न सोहळा पार पडलेला आहे इथे. आणि आता आम्ही जेवायला जातो आहेत आणि जेवण केल्यानंतर लगेच निघणार आहोत घरी जाण्यासाठी, कारण की अदिरा इकडे तिकडे फिरत आहे. म्हटलं ऊन लागल्यापेक्षा निघणार आहोत घरी. जेवण वगैरे केलं आणि मग निघालो गाडीवर घरी जाण्यासाठी. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. पुन्हा भेटू. एक